पुस्तकामध्ये उमटली श्री गणपतराव पाटील यांच्या परिवर्तनाची वाटचाल। शिरोळ येथील श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, क्षारपड मुक्त जमिनीच्या चळवळीचे जनक, उद्यान पंडित माननीय श्री गणपतराव पाटील यांच्या जीवनशैलीवर आधारित आणि त्यांच्या संशोधन वृत्ती, शेती विकास आणि सामाजिक योगदानाचा ठसा उमटवणारे आलेख ग्रंथ परिवर्तनाच्या वाटेवर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहामध्ये 9 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना परिवर्तनाच्या वाटेवर हा ग्रंथ म्हणजे 125 वर्षाच्या सामाजिक योगदानाचा एक चांगला दस्त आहे। स्वर्गीय आमदार सारे पाटील कार्यप्रेरणेतून उद्यान पंडित श्री गणपतराव पाटील यांनी आपले सर्व आयुष्य परिवर्तनाच्या वाटेवर खर्ची घालताना कामावर निष्ठा ठेवून ध्येयप्राप्तीपर्यंत थांबता सहकार क्षेत्रामध्ये प्रचंड सेवा कार्य करून शेतीच्या विकासासाठी जीवापाड प्रयत्न करताना आपल्या संशोधन वृत्तीतून निर्माण केलेले क्षारपड मुक्त जमिनीच्या चळवळ कार्याचे सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शन ठरणारी आहे। म्हणूनच हा सामाजिक योगदानाचा आलेख ऐतिहासिक दस्त म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे, अशी माहिती पुस्तकाचे लेखक श्री सुभाष धुमे यांनी दिली। दादांचं हे पुस्तक हाती घ्यायचं मी त्यांना सांगितलेलं नव्हतं, त्याचा होकार नकार काय घेतला नाही। प्रत्येक त्यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा पैलू मी अगदी बारकाईने तपासत होतो। सारे पाटलांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली। वर्षाचा इतिहास, त्याच्या पाऊल खुणा कुठंतरी नोंदवून ठेवायला पाहिजे। पुस्तक हातात मिळेल त्यावेळी कळेल की त्या काळात बाबा या दोघांनी पिता पुत्रांनी 125 वर्षाचं योगदान समाजासाठी दिलं आणि कशा पद्धतीचं काम केलं। आणि आज यावेळी बोलताना आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आपण केलेले शेती आणि मातीबद्दलचे संशोधन, तसेच समाजाच्या विकासासाठी पाळलेले नियम, तसेच केलेली सेवा याची दखल घेऊन त्याचा पाठपुरावा म्हणून आपल्या कार्याबद्दल माहिती दर्शविणारे लेख परिवर्तनाच्या वाटेवर या पुस्तकाचे लेखन करून आपल्या योगदानाचा सन्मान वाचकांच्या जन्मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल श्री गणपतराव पाटील यांनी पुस्तकाचे लेखक श्री सुभाष धुमे यांचे आभार मानले। तसेच आपल्या कार्याला मान देऊन आपला सन्मान वाढवल्याबद्दल समस्त जनतेचे आणि हितचिंतकांचे आभार मानले। तेव्हा एक दिवस मला घरात बोलून घेतले आणि तुला लिहिता वाचता येते, तू आता कॉलेज बंद करावं आणि तू शेतीत उतरावं असं म्हटले। आणि एक प्रकारची उर्मी माझ्यामध्ये निर्माण केली की मी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं शेती करण्याची दृष्टी ठेवून करू शकतोय, अशी एक उर्मी मला वेगळी तयार करून दिली। आणि त्यावेळेपासून मी शेतीत वेगवेगळे प्रयोग करत गेलो, ते सगळे टॉपमोस्ट आणि चांगल्या पद्धतीनं करत गेलो। पण कधी वडील माझ्यासमोर मला म्हटले नाही तू चांगलं केलंयस, पण बाहेर नक्की म्हणायचे माझा मुलगा फार चांगलं करतोय। याच्यात पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वर्गीय आमदार डॉक्टर सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास चालना देण्यात आली। सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर तसेच सर्वांच्या शुभ हस्ते श्री गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला। सोबतच श्री दत्त उद्योग समूह तसेच मान्यवरांच्या शुभ हस्ते पुस्तकाचे लेखक श्री सुभाष धुमे यांचा सत्कार करण्यात आला। श्री गणपतराव पाटील यांच्या सामाजिक योगदानाचे दस्त पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगत उद्योजक श्री अशोकजी कोळेकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री एम व्ही पाटील, पत्रकार सुनील संकपाळ, कारखान्याचे प्रोडक्शन मॅनेजर श्री विश्वजित शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री सुभाष धुमे यांचे आभार मानले। तसेच आनंद व्यक्त करीत श्री गणपतराव पाटील यांचे अभिनंदन केले। पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी लेखक श्री सुभाष धुमे, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री रघुनाथ दादा पाटील, व्हाईस चेअरमन श्री शरदचंद्र पाठक, संचालक श्री अरुण कुमार देसाई, श्रीमती विन्या घोरपडे, अनिल कुमार यादव, बापसो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, अप्पासाहेब पाटील, निजाम सो पाटील, अमर यादव, द्रगू गावडे, ज्योतिकुमार पाटील, सुरेश कांबळे, संगीता पाटील, अस्मिता पाटील, महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, सर्व संचालक श्री दत्त उद्योग समूहाचे सर्व मार्गदर्शक पदाधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून मुख्य संपादक दत्तात्रय कदम यांच्यासोबत संपादक संदीप कुरुंदवाडे।